स्वामी जी मित्र स्वामी महाराज पुजारी सुरत महाराज योगी जी 26 भूषण के अवसान माता सपिता सपुत्रा विश्वे देवा अदिति पंच जना अदितिर्जातमदितिर्जातमं शान्तिरन्तरिक्षक शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोकदयः शान्ति पणशपतयः शान्तिर्विलवेराः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वतो शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेति स्वामी हसे ततो अभयं गुरु शरणा गुरु प्रजाभ्यो भयन्ना पुरस्कार देण्यात येतो। त्यालाच काम करून या वर्षी 2024 चा श्री संत नारायण महाराज संस्थान उपस्थित असलेले वाणीतून आणि बहुआयामिक वाणीतून संप्रदायाची सेवा घडली। श्रद्धेय धर्मगुरु श्री हरिभक्तपरायण अमृताश्रम स्वामी महाराज यांना या वर्षीचा पुरस्कार संस्थानच्या वतीने प्रदान करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुनश्च एकदा स्वागत। या कार्यक्रमाचं प्रास्ताविकसाठी अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित श्रद्धेय सर्व आदरणीय गुरुजन मंडळी, प्रथमतः सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजनांच्या चरणी वंदन करतो। आपल्या भगवान श्री ज्ञानोबारायांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा श्री संत नरहरीनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार यावर्षी श्रद्धेय हरिभक्तपरायण धर्माचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांना प्रदान करण्यात येत आहे। ज्ञानोबारायांच्या परंपरेच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या वतीने वारकरी संप्रदायातल्या किमान 3 तपाहून अधिक ज्यांनी काळ वारकरी संप्रदायाची वैदिक धर्माची सेवा केली, धर्म प्रचाराचं धर्म प्रसाराचं कार्य केलं, अशा व्यक्तींच्या कार्याला वंदन म्हणून हा पुरस्कार आपण सुरू केलेला आहे। त्या व्यक्तींच्या कार्याला वंदन करून त्या व्यक्तींच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या व्यक्तींना पुरस्कार देऊन पुढील पिढीला त्यांचं मार्गदर्शन मिळणं, त्याच्यातून पुढील पिढीला काहीतरी बोध मिळावा या दृष्टीने आपण हा पुरस्कार सुरू केला। वर्ष 2017 साली हा पहिला पुरस्कार आपण पुणे विद्यापीठामध्ये वेदांत वाचस्पती वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार यांना प्रदान केला। तेव्हाही आपल्यातली बरीचशी मंडळी या पुरस्कार प्रदान समारंभाला उपस्थित होती। 2018 साली आपण विष्णुबुवा चक्रांकित महाराज की माऊलींच्या प्रस्थानानंतर माऊली येईपर्यंत ज्यांची परंपरेने कीर्तन सेवा होती त्यांना हा पुरस्कार प्रदान केला। 2019 साली आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान वारकरी संप्रदायाचे आध्वर्य आणि नुकतीच ज्यांच्या पद्मश्रीसाठी आपण सगळेजण वाट पाहत आहोत असे हरिभक्तपरायण शांतीब्रह्म मारुती महाराज पुरेकर बाबांना आपण 2019 चा पुरस्कार दिला। 2020 चा पुरस्कार आपण इतिहासाचे अभ्यासक आणि छत्रपती शिवरायांचे उपासक बाबासाहेब पुरंदरे पद्मश्री बाबासाहेब पुरंदरे यांना दिला। 2021 चा पुरस्कार आपण ज्यांच्या माध्यमातून काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन झालं, राम मंदिराचं मुहूर्त ज्यांनी काढलं आणि या वर्षीचा नरेंद्र मोदीजींच्या नामांकनामध्ये जे सोबत होते, आशीर्वाद रूपी ज्यांची साक्ष होती, असे पूजनीय गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजींना आपण दिला। 2022 चा पुरस्कार आपण विठ्ठल महाराज वास्कर यांनी वारकरी संप्रदायाची जी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या त्यांच्या सेवेला वंदन म्हणून आपण तो पुरस्कार दिला। 2023 चा पुरस्कार आपल्या वारकरी संप्रदायाचे आध्वर्य संत देगलूरकर परंपरेचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना श्री क्षेत्र पैठण येथे आपण हा पुरस्कार दिला आणि हा 2024 चा पुरस्कार पंढरपूर येथे आपण हा पुरस्कार दिला आणि हा 2024 चा पुरस्कार आपण आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना देत आहोत। नाथ परंपरेतील सद्गुरु श्री संत नरहरीनाथ महाराज यांचं 250 वर्ष पुरातन स्थानश्री क्षेत्र देऊळगाव राजाला आहे।
माऊलींच्या परंपरेमध्ये नरहरीनाथ महाराजांचं स्थान हे अत्यंत मानाचं, अत्यंत महत्वाचं आहे. असं आहे की माऊलींच्या नंतरच्या परंपरेतील 8वे सत्पुरुष म्हणून श्री संत नरहरीनाथ महाराजांनी फार मोठं कार्य मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि मध्य प्रदेशामध्ये केलं. त्यांच्या नावाने वारकरी संप्रदायामध्ये काहीतरी ऐतिहासिक अशा स्वरूपाचं कार्य कायमस्वरूपी होत राहावं या दृष्टीने हा पुरस्कार आपण आयोजित केला. काही पुरस्कार आळंदीत आयोजित झाले, काही पुरस्कार पंढरपूरला झाले, काही पुरस्कार देऊळगाव राजाला झाले आणि काही पुरस्कार पुण्यामध्ये झाले. पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या पुण्य पावन भूमीमध्ये हा पुरस्कार व्हावा अशी बऱ्याच दिवसांपासून परमपूज्य सद्गुरू बाबांची इच्छा होती. त्या इच्छेला जो मूर्त स्वरूप या पुरस्काराच्या निमित्ताने प्राप्त झालं आणि मला अत्यंत आनंद वाटतो की ज्या या पुरस्कारामध्ये ज्या ज्याही व्यक्तींना आपण निमंत्रित केलं त्या सगळ्या व्यक्तींनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवून माझ्यावर एक प्रकारे कृपा आपण सगळ्यांनी केली. त्याबद्दल सगळ्यांच्यासाठी पुनश्च दंडवत करतो. आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज कान्होबा महाराज देवकर, जगद्गुरु तुकोबारायांची विद्यावंश वास्कर खडाचे प्रमुख राणा महाराज वास्कर, आपल्या नाथ महाराज संस्थानचे संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी, आपल्या ज्यांच्या स्थळावरती आपण हे कार्यक्रम करतोय, ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतो, असे पितृतुल्य असणारे स्वतः अमळनेरकर महाराज आणि ज्यांना आपण पुरस्कार देतो अर्थात आपले आजचे सत्कार मूर्ती अमृताश्रम स्वामी महाराज आणि ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे पण माझ्यावर एका दुसऱ्या अर्थाने जास्त प्रेम आहे की माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण संभाजी महाराज आणि त्यांच्यावर पितृवत प्रेम करणारे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे हरिभक्तीपरायण महंत शिवाजी महाराज, आमच्या सगळ्यांवरती मार्गदर्शन करणारे राठी महाराज असतील, प्रमोद महाराज असतील, आमचे अक्षय महाराज भोसले असतील, आमचे विनीतजी माऊली असतील आणि आपल्या पैठण नगरीचं भूषण देवा असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा मंडप अगदी शोभिवंत झालेला आहे. प्रास्ताविकामध्ये एवढंच सांगेल की आपण केलेलं कार्य म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी आरसा आहे. कुठंतरी आम्ही आपल्या कार्याकडे पाहावं आणि आमचं तोंड आरशात बघावं की बाबा रे आपल्याला अजून खूप जगायचं बाकी आहे आणि खूप काही करायचं बाकी आहे. एवढ्यासाठी हा पुरस्कार आहे. ज्या संस्थांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातोय त्याच संस्थांच्या वतीने श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे 2022 साली महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय आणि संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय याचा शुभारंभ झाला की जे महाराष्ट्रातलं पहिलं संयुक्तिक वैदिक आणि वारकरी विद्यालय आहे. यापूर्वी अमळनेरला महाराजांनी अशा पद्धतीचं विद्यालय सुरू केलेलं आहे. या ठिकाणी सध्या महाराष्ट्रातल्या 15हून अधिक जिल्ह्यातली मुलं वैदिक आणि वारकरी परंपरेचं शिक्षण गुरुकुल पद्धतीने अर्थात विनामूल्य स्वरूपात घेत आहेत. त्याच्यासोबतच गोशाळा, ग्रंथालय असे अनेकविध उपक्रम या ठिकाणी सुरू आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या कार्याला सुद्धा आपले भरभरून आशीर्वाद द्यावे. या कार्यक्रमातच 2 कार्यक्रम अजून आपण समाविष्ट केलेले आहेत. त्यातला पहिला कार्यक्रम आहे देवभक्त चरित्रामृत नावाचा जो ग्रंथ आचार्य अमृताश्रम स्वामींनी लिहिलेला आहे त्याचं प्रकाशन आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असलेली गोष्ट म्हणजे माझे सहपाठी हरिभक्तीपरायण परम आदरणीय संभाजी महाराज मादळमोहीकर यांची श्री क्षेत्र नारायणगडाच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तर त्यांचा एक संस्था विशेष अशा स्वरूपाचा सत्कार आणि आपला पुरस्कार अशी 3 कार्यक्रम आपण अगदी वेळेमध्ये संपवणार आहोत. काही काळजी नाही. प्रत्येकासहित माझं स्वतःचे 6:30 कीर्तन आहे त्यामुळे आपण सगळे कार्यक्रम वेळेत होतील याची काळजी घेतली जाईल. पुनश्च आपल्या सगळ्यांची एकता आभार. हरिभक्तपरायण परमपूज्य रावसाहेब महाराज गोसावी बाबांचा सत्कार परमपूज्य मोहननाथ महाराज पैठणकर करतील. महाराजांना विनंती की आपण तो सत्कार स्वीकारावा. यानंतर हरिभक्तपरायण परमपूज्य सद्गुरू श्री ज्या मंगल वास्तूमध्ये हा सुंदर अशा प्रकारचा सोहळा ज्यांच्या आश्रयानं हा कार्यक्रम संपन्न होत आहे परमपूज्य श्री सद्गुरू प्रसाद महाराज अमळनेरकर बाबांचा सत्कार हरिभक्तपरायण उद्भव महाराज करतील. पंचमवेद पंचम पुरुषार्थ जगाचा संसार शुद्धी व्हावा याकरता आपल्या संसाराची आहुती देणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज देऊळकर हृदयाला गुरुकुल तुकोबारायांचे विद्येचे तुकोबारायांच्या पवित्र वेळीचे वारसदार या परंपरेकडे म्हणून बघितलं जातं. हरिभक्तपरायण राणा महाराज वास्कर महाराजांचा सत्कार परमपूज्य गुरुबंधू उद्धवनाथ महाराज करतील. त्यानंतर आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचं विशिष्ट मराठवाड्याचं श्रद्धास्थान म्हणून श्री सद्गुरू गुरुवर्य शिवाजी महाराज महाराजांचा सत्कार
यानंतर ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रमोद महाराज जगताप यांचा सत्कार उद्धव महाराज करतील. महाराजांना विनंती आपण तो सत्कार स्वीकारावा. त्यानंतर माधवदास महाराज मराठी बाबांचा सत्कार उद्धव महाराज करतील. तरी महाराजांना विनंती आहे, संप्रदायाचे प्रवक्ते सद्गुरू, युवा कीर्तनकाराचे प्रेरणास्रोत, वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला शिस्तीचा आकार देणारे त्या कार्यक्रमाचे पाहुणे विनिजम सबनीस यांचा सत्कार, योगेश महाराज गोसावी यांचं स्वागत. महाराजांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपल्या प्रतिष्ठान नगरीचे भूषणजी गावसनकर यांचा सत्कार उद्धव महाराज करतील. तरी भूषणजींना विनंती आपण तो सत्कार स्वीकारावा. संघटित करून एक येणाऱ्या प्रवक्त्यांची संघटना बांधून वारकरी संप्रदायाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या काळामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ठीक आहे. योगेश महाराजांचा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद महाराजांच्या पाठीशी असणं फार गरजेचं आहे. अत्यंत शालीन, अत्यंत सोज्वळ, अत्यंत संयमी व्यक्तिमत्व. एका वर्षाला पाठाला पुढे असले तरी सुंदर अशा प्रकारचं त्यांचा सगळ्यांचे सहवास मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये 4 वर्ष सद्गुरू जोगमातावर महाराजांना धन्यवाद. आपल्या संस्थांच्या वतीने दिला जाणारा श्री संत नारायण महाराज संस्थान जीवनगौरव पुरस्कार या कार्यक्रमाच्या सन्मानाचं सन्मानपत्र आपल्या सगळ्यांच्या समोर शब्दांच्या माध्यमातून ठेवतो. हरिभक्त पारायण धर्मगुरू आचार्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज श्री क्षेत्र नवगण राजपुरी बीड यांच्या सेवेसी सगळ्यांचा साष्टांग अशा प्रकारचा नमस्कार. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज प्रणित नाथ परंपरेतील श्री संत नाथ महाराज संस्थांचा हा जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. संतांच्या विभूती धर्मालागे अवतरती या संत वचनावरती विश्वास ठेवून संत चरणाचा मागोवा घेत आपण वेदशास्त्र आणि संत वाङ्मयाच्या प्रामाण्यानं धर्म प्रचारासह भक्ती मार्गाचा प्रसार करीत आहात. सदाचार संपन्नता, नित्य नैमित्तिक अनुष्ठान, लोकोद्धारासाठी प्रयत्न, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची सेवा हे सगळं आपल्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या सामान्य स्तरावरच्या प्रत्येक स्तरावरच्या मंडळींना या अमोघ आपल्या बहुआयामी वाणीने प्रसन्न करणारी आपली वक्तृत्व शैली आणि त्या शैलीचा आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या रसिकांच्या मनावरती भक्तीच्या अंगाने विनोदाच्या अंगाने झालेलं सुंदर अशा प्रकारचा परिणाम, त्या परिणामाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात परिशुद्धी मतेचे अर्थ जे आपणची होऊन मरत अनुष्ठाने जगात देत वडील जे या ज्ञानोक्तेच्या वडिलत्व आपल्या वैदिक हित सत्कर्मातून सिद्ध झालेलं आहे. अशा श्रेष्ठ जीवनाचा गौरव करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. यावर्षीचा पुरस्कार श्री संत नारायणनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार आपणास प्रदान करून आपल्या अलौकिक धर्म संप्रदाय सेवा कार्याला वंदन करण्याचा सुयोग परमेश्वराच्या कृपेने आम्हास प्राप्त झाला. आपल्या या सत्कार्याची दिव्य ज्योत अखंड तेवत राहू. आपल्या या दैदिप्यमान वेद धर्म आणि संप्रदाय राष्ट्र सेवेचा दिग्विजय अखंड असाच उद्दिंगात हो. आपण अंगीकार केलेल्या धर्म कार्याकरिता आपणास उदंत आयु आरोग्य लाभो ही परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी आणि श्री संत ज्ञानोबा आहे तसेच एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना. सेवेशी श्रोत होईल ही विज्ञापना आपल्या समोर उपस्थित असलेले आणि श्री संत नाथ महाराज संस्थेचे भक्तपरायण मोहननाथ महाराज बाबांना विनंती आहे की आपण महाराजांना हा मानपत्र आणि ज्ञानोबा मूर्ती महाराजांना द्यावी. सगळ्याच श्री नादेव भगवान
महाराज की आपण एक मिनिट समोर वा सगळे. या योगेश पुष्कर मारुती कुशल मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय. श्री संत नारायणनाथ महाराज संस्थान जीवन गौरव पुरस्कार 2024 प्रेरणा लाभावी. ठीक आहे. आणि आपल्या कार्याला बळ लाभावं या दोन कारणांनी दरवर्षी हा सुंदर अशा प्रकारचा पुरस्कार दिला जातो. खरं तर उद्धव महाराजांसाठी सगळ्यांच्या टाळी वाजवतो. खरं तर बसलेल्या श्रोत्यांच्या स्थान प्रतिष्ठान आहे आणि तिथे एकनाथ महाराजांच्या षष्टीचा उत्सव आहे. प्रतिष्ठान नगरी हे भाग्य, त्याबरोबर षष्टीचा उत्सव हे देखील भाग्य आणि या भगवान परमात्म्याची पंढरीनाथाची कृपा की या षष्टीच्या उत्सवाला प्रतिष्ठान नगरीमध्ये प्रदान करता सगळ्यांनी काही मान्यवरांचं मनोगत होईल. मी व्यासपीठावर विराजमान असलेले काही वक्तव्य राणा महाराज वास्कर पैठण क्षेत्रामध्ये नरे हरिनाथ संस्थानाच्या वतीनं प्रतिवर्ष दिलेला जीवन गौरव पुरस्कार या वर्षी अमृतदास महाराज यांना इथं आता प्रदान केलेला आहे. व्यासपीठावर सर्व आदरणीय मंडळी. तसं मला जास्त बोलायची सवय नाही. हे काम आमचे बंधू बाळासाहेब महाराजांकडे असते. माझा पहिलाच योग आलेला आहे. सगळ्या तसं अमृत महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर आज सगळ्या परंपरा सगळे फडकरी आरोग्याने मठपती संस्थानी नाथ महाराजांचे वंशज त्यांच्या जीवनातला आज अमृत योग आहे. हा खऱ्या महाराजांच्या हा जीवन गौरव जो पुरस्कार दिला जातो तसं संप्रदाय व्यक्ती पुरस्काराला मानणारा नाही, पण त्यांनी जीवनभर जी संप्रदायाची सेवा केली त्या सेवेचा हा गौरव आहे. महाराजांनी मागाशी सांगितलं हा पुरस्कार याचा निकष असा आहे कमीत कमी 3 तप म्हणजे 36 वर्ष ज्यांनी सेवा केली. मी महाराजांना वय विचारलं त्यांचं किती आहे. त्यांनी सांगितलं मला 67 वर्ष आहे. माझा अंदाज चुकला, मी थोडं जास्त समजत होतो पण कमी आहे. 36 वर्ष 3 तप पूर्ण करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. केवळ 3 तप न होता महाराजांकडून 5 तप 6 तप अशी संप्रदायाची सेवा करत तुकोबारायांनी प्रार्थना करून महाराजांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद महाराज. यानंतर राणा महाराज वास्कर बाबांना विनंती की आपण आपलं मनोगत बाबांसारखंच अल्प वेळेमध्ये ठेवा. कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व संत महानुभाव आणि व्यासपीठाच्या समोर असणारे सर्व संत महानुभाव यांच्या साक्षीनं आज आपल्याला एक अमृत नेत्राने आणि कर्णविवराने पाहायला मिळतंय. हा आपला सुद्धा अमृत योग आहे. कारण एवढ्या मोठ्या महात्म्यांना सेवेचं फळ या जन्मात मिळतंय याची ही प्रत्यक्ष प्रचिती आहे. अमृत महाराजांच्या निमित्तानं एक गोष्ट सांगावी वाटते. आताच तुकोबारायांच्या वाणीतून 5 तप 6 तप अशी सेवा व्हावी अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली. त्याला दुजोरा देत मी एक इच्छा व्यक्त करतोय की असंच 100वा अमृत महोत्सवाचा विचार न करता 100वा शताब्दी महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, बरं म्हणजे ह्यातलं कोण राहिलं नको, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पैठणमध्ये पुन्हा पैठणवासियांकडून घडून आणावा ही मी पैठणवासियांना विनंती करतो. आणि सेवेबद्दल काय बोलावं,
वेदशास्त्राप्रमाणे श्रुतीचे वचन अशा न्यायानं वेदशास्त्राचा पुरस्कृता हा एक जाज्वल्य हिंदुत्ववादी जाज्वल्य असा वारकरी कर्मनिष्ठ वारकरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे अनेक आहेत. परंतु म्हणतात ना, आस्थेच्या महापुरी रिक्ताती कोटीवरील परिप्राप्तीच्या पहिले तरी विपाईला जो एखादाच जातो त्यातले अमृत महाराज आहेत. त्यांची आणि सर्व महाराज मंडळींची सदिच्छा कायम आपल्या वारकरी सेवेच्या पाठीमाग राहो ही मी प्रार्थना करतो. आणि 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल मी उद्बोधनाथांना मनापासून आभार मानतो. कारण ह्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलंय ते उद्बोधनाथ आहे. एवढ्या सगळ्या परंपरा एका व्यासपीठावर आणण्याचं सामर्थ्य त्यांना नाथ परंपरेनं माऊलींच्या आशीर्वादानं मिळालंय, ही माझी भावना आहे. आणि त्या निमित्ताने असाच दरवर्षी एक योग्य असा व्यक्ती ते निवडतायत, त्याच्याबद्दल त्यांचं विशेषत्वानं अभिमान आहे, अभिनंदन आहे. ते प्रत्येक वर्षी ज्यांनी जी निवड केली आहे, ज्याचे निकष लावले त्या निकषाला सुद्धा ह्या वारकरी संप्रदायाकडून शुभेच्छा देतोय. जास्त वेळ न घेता सगळे भव्य दिव्य मंडळी, त्यात मी छोटासा काय बालक बोलणार, तरी ना तरी बालक बोबडा बोली वेडा विचुका पावली या न्यायानं मी शुभेच्छा देतो. आणि आयोजकांचं मनापासून आभार मानतो. आणि सूत्रसंचालकांना विनंती करतो की प्रत्येक वक्ता आला की तेवढं 2 मिनिटाची घंटा वाजवायला विसरू नका. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. भक्तपरायण गुरुवर्य महंत शिवाजी महाराजांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत समोर यानंतर मनोगत. यदक्षरमनाज्ञेयं आनंदमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथे ख्यातं दैवतमाश्रये. श्री संत नरहरी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2025 सद्गुरू श्री अंमळनेरकर महाराजांच्या मोठ्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये सर्व संत मांदियाळींच्या उपस्थितीत श्रद्धेय दंडी स्वामी श्री अमृताश्रमजी महाराज यांना हा आज प्रदान होतोय. जोशी बाबांपासून अमृताश्रम स्वामी महाराज हा सगळा प्रवास मी हे माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून पाहतोय. आणि खरोखर अभिमानाची ही गोष्ट आहे, जो वारकरी संप्रदाय ज्या तत्वनिष्ठेचा विचार करून पुढे वाटचाल करत आजपर्यंत इथपर्यंत आलाय, त्याच तत्वनिष्ठेला समोर ठेवून ज्यांनी आपलं शुद्ध आचरण, विचार, सेवा, उपासना, अभ्यास आणि त्याचबरोबर आपल्या श्री गुरूंची तितकीच मनापासून सेवा, कोल्हापूरच्या स्वामीजींपासून स्वामी सागरानंदजींपर्यंत गुरुवर्य वैकुंठवासी चक्रांकित महाराजांपासून ज्या परंपरेचे ते आहेत, अनेक परंपरांचा समन्वय अमृताश्रम स्वामी महाराजांच्या या ठिकाणी होतो. गाणपत्य परंपरेपासून श्री संत एकनाथ महाराजांच्या परंपरेपासून, त्याचबरोबर शंकर परंपरेपासून अनेक परंपरांचा समन्वय त्यांच्या ठिकाणी आहेच. पण वारकरी संप्रदायाच्या प्रसार, प्रचार आणि उद्बोधन यासाठी लागणाऱ्या अभ्यासाच्या सर्वांगाचं चिंतन, मग ते तालाचं असो, स्वराचं असो, भाषेचं असो, चिंतन शैलीचं असो, हे सगळं त्यांच्याकडे देवदत्त आहे. सगळं असं एका ठिकाणी लवकर प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सद्गुरू श्री नरहरीनाथ महाराज संस्थान यांनी आतापर्यंत जे जीवन गौरव पुरस्कार वेगवेगळ्या विभूतींना दिले, त्यात ललामभूत ठरणारी ही विभूती आज या ठिकाणी गौरवली जाते. खरोखर आनंदाचा क्षण आहे, कारण अनेक प्रकारच्या स्थित्यंतरातून महाराज इथपर्यंत या स्वरूपाला पोहोचले.
आणि आज नारायण स्वरूप म्हणून ते आपल्या समोर आहे. भगव्याचा काय विशेष असतो तो आपल्याला आणि तो कशा स्वरूपानं प्रकट करायचा असतो हे आपल्याला त्यांच्याकडे पाहून आज कळतंय. जसं करवीर कोल्हापूरचे शंकराचार्य जे होते मोठे स्वामी महाराज, त्यांच्याही ठिकाणी अशाच प्रकारचं अष्टावधानत्व असायचं आणि ते स्वरूप त्यांच्याच कृपेनं त्यांच्या सान्निध्यात आपण राहिलात. काही काळ त्यांची सेवा सर्व प्रकारानं आपण केली. त्याचा हा परिणाम आहे, त्याचा हा प्रसाद आहे. आपली संप्रदाय निष्ठा म्हणूनच अगदी आचार्य पदापर्यंतच्या संधी समोर येऊनही कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यान सुटू नये, संप्रदाय सेवा सुटू नये म्हणून अगदी आचार्यपद, शंकराचार्य पद सुद्धा त्यांनी अंतःकरणपूर्वक नाकारलं केवळ संप्रदाय सेवेसाठी. अशी संप्रदाय सेवा त्यांच्याकडनं सद्गुरु श्री निवृत्तीनाथ कृपेनं, नाथ महाराजांच्या संतांच्या कृपेनं होत राहो अशी पुन्हा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. 2 मिनिटं झाली. पुण्यसलीला गोदावरीच्या तरी असणाऱ्या प्रतिष्ठान क्षेत्री आज एक अत्यंत महत्वपूर्ण असा समारंभ संपन्न होतो आहे. संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि त्याचबरोबर त्या समारंभाला असणारे सर्व उपस्थित संत प्रभूती, सत्कार मूर्ती, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्या शिष्य परंपरा आहेत त्यापैकी एक संत नरहरीनाथ महाराज यांची परंपरा आहे आणि ज्या परंपरेचा मी पाईक आहे ती संत श्रेष्ठ सद्गुरू गुंडा महाराजांची परंपरा आहे. या दोनही परंपरा सांप्रदायिक काम करतायत. या अनुबंधातून मी पहिल्या पुरस्कारापासून या समारंभास आणि माझे मित्र श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे सबनीसजी आम्ही दोघेही उपस्थित आहोत. पण आजच्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य काय असेल तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून नरहरीनाथ महाराजांचा क्रमांक 8वा आहे आणि नरहरीनाथ महाराजांपासून उद्बोधनाथांचा क्रमांक 8वा आहे आणि हा 8वा पुरस्कार आहे आणि याला विशेष म्हणून महाराजांच्या वयाचा पण विचार झाला. पण कमी वयात त्यांनी जास्त काम केलं आणि म्हणून ते थकल्यासारखे दिसतात. खूप काम केलंय. आत्ताच मला सूचना झाली की 2 मिनिटं बोललं पाहिजे आणि त्यांचं कीर्तन मी बऱ्याच वेळा ऐकलंय. आजच्या प्रसंगी एवढंच म्हणताय, साच आणि मवाळ, वितुले आणि रसाळ, शब्द जैसे करोड अमृताचं. आता प्रश्न आहे की सत्कार का केला? उद्बोधनात वेळोवेळी वेगवेगळे प्रभूती बोलवत असतात. आज स्वामीजींचा विचार झाला. माझ्या सर्व प्रिय अशा वारकरी बांधवांनो, सत्कार त्यांचेच होतात हे दुसऱ्याच्या कानामध्ये अमृत होतात. हे काम स्वामीजींनी केलं म्हणून हा सत्कार. सरतेशेवटी पुरस्कारात 3 प्रकार असतात. एक पुरस्कार त्या पुरस्कारार्थीला प्रेरणा देतो. दुसरा पुरस्कार त्या पुरस्कारार्थीच्या कार्याची दखल घेतो आणि तिसरा पुरस्कार हा त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्या पुरस्काराची उंची वाढत असते. या 8 पुरस्कारामध्ये असे लोक येऊन गेलेत की कुठेही त्या पुरस्काराला निम्न श्रेणीचं स्थान आलं नाही. इतका उच्चतम हा पुरस्कार चालत राहिला आणि तो चालत राहिला. त्या सर्व प्रभूतींकडे पाहताना आजच्या समारंभाचं वैशिष्ट्य मला दिसतंय. त्याचा उल्लेखही झाला की एवढे सगळे लोक एकाच वेळी उपस्थित होणं शक्य नाही. पण वारकरी संप्रदाय ज्याच्यावर चालतो त्यामध्ये फड आहे, त्यामध्ये गड आहे आणि त्यामध्ये मठ आहे. इथे फडकरी आहे, गडकरी आहे आणि मठकरी आहे. या तिघांच्या साक्षीनं हा पुरस्कार झालेला आहे.
आणि विशेषत्वानं तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या वंशजांच्या हस्ते अर्थात परमश्रद्धेय रावसाहेब महाराज यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे त्यांच्या अध्यक्षतेखाली आमचं सर्वांचं श्रद्धास्थान ज्या मठामध्ये आपण हा पुरस्कार देतो आहोत, परमश्रद्धेय भगवत पूज्यपाद श्री महाराज यांच्या प्रधान उपस्थितीमध्ये आपण सर्वांच्या साक्षीनं स्वामीजींना दिला. शताब्दीची तर आता घोषणा झालीच आहे आणि या शताब्दीला आम्ही सगळेच असू. नाही म्हणून चालणार नाही. ते आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नमस्कार करतो. धन्यवाद. उतरलेलं सुंदर अशा प्रकारचं पुस्तक त्याचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत कांतीब्रह्म एकनाथ महाराज की. श्री संत नारायणनाथ महाराज की. सब संतांना की जय. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय. श्री संत नारायणनाथ महाराज की जय. तन की जय. आवाज वाढवा. मालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. आदिनारायण पदं धातारं चात्र सत्पदं दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोऽस्मि. पुण्यसलीला गोदागंगेच्या तीरावरती शालिवाहन प्रतिष्ठान पैठण पीठात संत श्रेष्ठ नरहरी महाराज जीवन गौरव पुरस्कार, नरहरीनाथ जीवन गौरव पुरस्कार आदरणीय श्रद्धेय शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या परंपरेचे गादीपती श्री गुरुवर्य रावसाहेब महाराज, या स्थानाचे अधिपती श्रद्धेय श्री गुरुवर्य प्रसाद महाराज अंबाणेरकर आणि ज्यांच्या प्रेरणेनं हा पुरस्कार गुरुजींनी मला घोषित केला ते माझे पूर्वाश्रमीचे मेहुणे आणि हा माझा भाचा. महाभारतापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत दोन पद त्रासदायक आहेत, मामा आणि काका. महाभारतातला शकुनी आपण पाहिला तर त्याचं नाव घेऊ वाटत नाही आणि संजय उवाच सुरू झालं सकाळी की कोण आणि टीव्ही बंद करावा असं. धृतराष्ट्रांच्या सारखे काका असतात, फक्त त्याच्यात माझ्यात फरक आहे, त्याला डोळे नव्हते, मला आहे तेवढंच. उद्बोध महाराजांनी हा पुरस्कार मला देण्याचं ठरवलं आणि आज श्रद्धेय दिघूकर, वास्कर, अक्षयजी, भूषणजी, दत्ताबाबा, माझे परम मित्र आदरणीय माधुर्य रसकल्लोळ श्री प्रमोद महाराज, आदरणीय श्री माधवदाजी राठी, आमचे पंढरपुरातल्या पडदरी परंपरेचे परम मित्र आहे की ज्याच्या भेटीशिवाय मला नाश्ता करू वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, राम महाराज, त्याच्यानंतर पालखेवाले योगेश महाराज आणि माऊली आणि श्रद्धेय महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज आणि विद्यमान उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि नरहरीनाथ महाराज संस्थानाचे पुढील काळात उत्तराधिकारी श्री गुरुजींना, आमचे सरपंच श्री भगवान आत्माराम बहिर पाटील, सुभाजी क्षीरसागर,
नरहरी या परंपरेत दादा स्वामींचे उत्तराधिकारी 4 दशकपूर्वीचे प्रसाद महाराज, त्याचबरोबर उषाताई आणि माझ्यावरती रावसाहेब महाराजांसारखंच प्रेम करणारे श्री पुष्कर महाराज. मला अण्यतीर्थात पुरस्कार मिळाला असता तर फार काही कौतुक वाटलं नसतं, पण पैठणातलं पत्र मिळणं कठीण. हे श्री ज्ञानोबा पासून ते नाथ परंपरेपर्यंत आपल्याला सगळ्याला सागर इतिहास माहिती आहे, पण हा प्रसादाच्याच कृपेनं प्राप्त. आता माझं काही स्वतंत्र व्याख्यान किंवा प्रवचन नाही आणि उभा राहून फार काळ बोलत नाही. मला एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही बसून का बोलता? मी म्हणालो, उभे एवढे की मला कोण चान्स देणार. आणि दुसरं त्याचं उत्तर आहे, उभं राहून पडण्यापेक्षा आधी बसलेलं बरं. हे सगळेजण महेंद्र मामा यांच्यावरून आले. मी कोणाचं नाव घेऊ हा प्रश्न आहे, सगळे माझे आहात. हा पुरस्कार मिळणं सोपं नाही. मी पुणे विद्यापीठात पाहिलं, संशोधन प्रबंध ग्रंथ पाहिला, प्रमोदजींचं आमच्या वक्तृत्व वाणी माधुर्य पाहिलं. मी यांच्या बालवयापासूनचा त्या घरातला सदस्य. वेद विद्यालयात त्यांनी अध्ययन केलं, तर माझी इच्छा होती की बहुजन कुळगोत्रात वारकरी कीर्तन हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नारदीय मी शिकलेलो आहे. नारदीयच्या पुढे जाऊन व्यापकत्व आणण्यासाठी तुम्ही आळंदीला जा, ही प्रेरणा मोहननाथ महाराज कौरून मला सांगतील ही गोष्ट खरी की नाही. आणि त्यांनी संस्थेच्या क्रमानं अध्ययन उत्तम केलं, वेदज्ञही झाले. तरुण पोरं आहेत, थोडस काही गोष्टी त्यांना असाव्याशा वाटतात, नसाव्याशा वाटतात, आणि या सगळ्या प्रकरणावरती समीक्षा करत वस्त्र टाकणं हे आपलं काम असतं. आणि या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीला पुरस्कार मला या पैठणात बाहेरच्या नाथ मंदिरात पुष्कर महाराजांनी दिला. दुसरा पुरस्कार पैठणात मला या स्थानात सध्या प्रसाद महाराजांच्या समवेत संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी धर्मगुरू दिला. आणि तिसरा पुरस्कार मला याच पैठणात आता हा जीवन गौरव मिळाला. त्याला छोट्या मोठ्या ट्रॉफ्या आणि राज्यस्तरीय पुरस्कार 69 मिळाले. हा माझा 70वा पुरस्कार. पुरस्कार येतात आणि जातात. पुरस्काराने काम थांबत नाही. पुरस्कारानं कार्याची व्याप्ती वाढत असते आणि ते कार्य करण्यासाठी बलदंड शरीर, वाक्चातुर्य, प्रभावी वाणी, संपर्क सूत्र, समाजाची एकरूपता, जातीनिहाय वर्गीकरण न करता मनाची व्याप्ती, ही सगळी प्रकरण असावी लागतात. तेव्हा माणसाचा आयाम थोरला होतो, अन्यथा त्याला प्रतिबंधात अडकून पडावं लागतं. मी राणादादांचे वडील ऍडव्होकेट न्यायमूर्ती विवेकानंदांचा चिलविलास ऐकला, भारतीय विद्या भवनला असताना. बाळासाहेबांची व्याख्यान ऐकली आहे. प्रसाद महाराजांची परंपरा ती अत्यंत प्रभावी, शंकराचार्यवत आचार शुद्ध परंपरा. त्याला कुठेही तसोभर कुठल्या प्रकारचा प्रतिबंध न लागता ते जीवनचर्या जगवतायत. आणि मला असं वाटलं की पुन्हा स्वतंत्र बोलणं, पुन्हा एखादं कार्यालय, पुन्हा षष्ठी मी नवीन कुठे निर्माण करू. मी गंगेला पाणी आल्यावर स्नान करी म्हणण्यापेक्षा आलेल्या गंगे स्नान करा. या सगळ्यांची गंगा इथे आली, मला केवढा खर्च लागला असता पुस्तक प्रकाशनात, आणि अशा वस्त्रात आणायचा कुठे. त्यामुळं मी उद्बोधला म्हणलो, अरे बाबा, तुझ्याच या पुरस्कार सोहळ्यात मला ग्रंथ प्रकाशन करायचंय. प्रकाशन काय, एखाद्या नेत्याला हात वार करून पुस्तक विमोचन करता आला असतं, पण एक बोलू का, मंत्री येतील, संत्री येतील, खासदार येतील, कॅबिनेट येतील, पण माझ्या संप्रदायात हे सगळे लाल दिवे कॅबिनेट. सगळ्या मंत्री पदांना शिथिल पडावं लागलं, एवढं जाज्वल्य काम हे सगळे जण करतायत. सगळ्यांना 2 मिनिट दिले, मी अधिक मिनिट घेणं चांगलं नाही, पण पुरस्कारार्थीची भावना व्यक्त करावी लागते म्हणून मला वेळ दिला. आज प्रसाद महाराजांच्या, नरहरी महाराजांच्या जीवनचरित्राच्या ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि मला खरी प्रेरणा ग्रंथाची ही श्रद्धेय गुरुवर्य प्रसाद महाराजांच्या माध्यमातून मिळाली. भक्तमाल ग्रंथ प्रकाशित झाला. मी समिहांना भेटलो, ही रचना कोणी केली, म्हणजे अमुक अमुक ताईंनी केली, कृष्णतनय यांनी. मला त्यांना भेटायचं.
मग संमेलनाला फोन आदरणीय श्री अंमळनेरकर महाराजांनी केला. मी तिथे पोहोचलो. 21 अध्यायाचा ग्रंथ प्रतिबंधित श्री भगवान नारायणापासून ते आत्री ब्रह्मा जनार्दन एकनाथ महाराजांच्या पासून परमहंस दंडवत स्वामी पासून नाथचरित्रकृत करणारे केशवांच्या पर्यंत त्याची बांधणी मी केली. या सगळ्यांनी त्याला आशीर्वचनही दिले. पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत उद्बोध माझ्यापेक्षा थोरलाय, वय लहान असलेले. त्यांनी माझ्या आधी पुस्तक प्रकाशन केले. माझ्या हस्ते प्रकाशन खूप झाले. माझं प्रकाशन करण्याचा माझ्या जीवनातला पहिला वेळ आहे आणि तुम्ही मला ही संधी दिली. सगळेच मला म्हणायचे कुठेतरी प्रकाशन करू, मोठं करू. काय मोठं करण्याची आवश्यकता नाही. हे सगळे मोठे प्रकाशन करतात त्यावेळेला त्या पुस्तकाचा आयात आणि त्या पुरस्काराचं नाव अलौकिक होत असतं. आवश्यकता नाही. आज तर धर्मसत्ता राजसत्ता सगळेजण एकत्र आहेत. अक्षयला त्याच्या पदाचा कुठे सुद्धा अपोहिष्टान, विनम्र लंची खाली बसणारा एक सदस्य चांगलं उत्तम काम करतायत. वैदिक आहेत, माता भगिनी आहेत, पत्रकार बांधव आहेत, ग्रामस्थ आहेत, पंचकृषीतले लोक आहेत. एवढा दुर्दशतकरा योग एकत्र येत नाही. मी माझ्या मानसिकतेची भावना व्यक्त करतो की प्रयागचा हा जणू पैठणातला कुंभच त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणारे पत्रकार आहेत, काही नेते आहेत. देवाने त्यांचं भलं करावं. कुंभ असतो. ज्यांना स्वतःच्या शेळ्या ओळखता येत नाही, ज्यांना एक माणूस उभा करता येत नाही, त्या माणसाने कुंभाबद्दल काय बोलायचं. कुंभच असतो. मी काय लाखो लोकात माझी भावना आणि तोप टाकणारा मनुष्य. त्यामुळे मला हे किरकोळ वाटतं. काही भयाचं घेण्याचं कारण अजिबात नाही. भूमिका मांडताना स्वर्गीय बाळासाहेबांच्या सारखी स्पष्ट आणि स्वच्छ असली पाहिजे. डरपोक माणूस कुठल्या क्षेत्रात जीवन जगू शकत नाही. हिंमत आणि ते काम आपण केलं आणि मला फार आनंद वाटला की मला हा पुरस्कार मिळाला आणि जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आता हे सगळं मीडिया तंत्राला पूर्वी प्रिंट मीडिया व्हायला वेळ लागायचा. आता या क्षणाला ही बातमी सर्वत्र प्रसरण पावली असेल की अमुक अमुक स्थळी हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला. माझ्या जीवनात यापूर्वी खूप पुरस्कार मिळाले, परंतु हा पुरस्कार माझ्या जीवनात कृपाछत्र करणारा पुरस्कार आहे. संकेश्वर पीठाधीश्वर शक्य नाही वय परतवे, मी त्यांचं आदरार्थी नाव टाकलं. त्या सगळ्या सदस्यांचं नाव टाकलंय. वेळेअभावी पत्रिका कोणाला दिली नाही. ती पत्रिका तुम्हाला मिळाली असं गृहीत धरून तुम्ही हा पुरस्कार माझा पार पाडला आणि ग्रंथ प्रकाशन केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि उद्बोध महाराजांना अजून एक धन्यवाद द्यायचा. वैदिक विप्र कुलोत्पन्न जीवन जगत असताना वारकरी आयामाचं सूत्र ज्याच्या जीवनात कळलंय तो सर्वांना आपलं म्हणत असतो. आणि ते काम आपण करताय. संभाजी महाराजांना उत्तराधिकारी निवडलं ही घोषणा झाल्याबरोबर आज तुम्ही त्यांना समोर घेतलं. अक्षय उपस्थित आहे. या सगळ्या लोकांना आपलं आपलं तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपल्याला मोठं होता येतं. अन्यथा माणूस जाग्यावरच थांबला जातो. मी फडतरी असू दे, संस्थानिक असू दे, पखावाजावाला असू दे, गाणारा आलापीवाला असू दे, फडकरी अंगाच्या ढंगानं उच्च स्वरात गाणारा असू दे, कंबर बांधणारा असू दे, या सगळ्यांच्या जीवनात प्रेमसमर्पणाची भावना मी ठेवली. मी प्रसंगी लवचिकही झालो आणि फार अंगावर आलं तर मी शिंगावर येते. हे दोन्ही कामं केले. म्हणजे हे विसरता कामा. आपली भूमिका आहे ती स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कारण आम्ही कुंभात 1995 पासून हा झगडा कोर्टापासून ते संप्रदायापर्यंत देत आलो. त्याचा विजय झाला आणि ते काम करण्यासाठी मला संधी दिली आणि त्या कार्याचा गुणगौरव आदरणीय उद्बोध महाराज तुमच्या सगळ्यांच्या कर्मी मला करण्यात आल्याबद्दल मी आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो. आणि प्रदीर्घ वाढलेले शब्द आता विराम घेऊन नारायणाच्या चरणी समर्पित करून नाथरायांना अभिवादन करतो आणि थांबतो. तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी नारायण नमस्कार. जय. कुछ निशान बन जाए, यहाँ जिंदगी तो सभी जिद है, जिंदगी जो ऐसे कि जिंदगी कुछ मिसाल बन जाए, जिंदगी कुछ मिसाल बन जाए. तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तम चौरी कीर्ती मागे. त्याच जीवनाचा गौरव होतो जे जीवन संप्रदायाच्या प्रती कायम समर्पित असतं. गरजेचं नाही कीर्तनाच्याच माध्यमातून हर प्रकारे संप्रदायाची सेवा करण्यात येते. या संप्रदायाच्या सेवेमध्ये आपल्या आयुष्याला खर्ची घालणाऱ्या
बाबांचं मनोगत आपण सगळ्यांनी ऐकलं. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्रद्धेय रावसाहेब महाराज गोसावी बाबांचं अध्यक्षीय समारोपाचं छोटंसं मनोगत होईल. त्याच्या आधी छोटेसे 2-3 सत्कार होतील. आदरणीय हरिभावांच्या हातून आपला सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे. माझे परमस्नेही वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चौरे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेले आहे. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावे विनंती आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे पुढे यावं आणि आपला सन्मान घ्यावा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला आदरणीय रावसाहेब महाराजांचा अध्यक्षीय मनोगत ऐकून या कार्यक्रमाचं समापन करायचं आहे. प्रत्येकाला कीर्तन आहे. हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तारे यांनाही विनंती आहे की आपण आपला सन्मान पूज्य श्री बाबांच्या हातून स्वीकारावा. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो. भगवंताचा महिमा त्याच्या पार नाही जन्म करणार. एकनाथी भागवतातली ही मुवी आहे आणि प्रस्तुत आता इथे बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की किती भगवंताचा महिमा आघात आहे की कर्म उपासना ज्ञान आणि भक्ती मार्गातलं एक शक्तिस्थान जर कोणाला म्हणावंसं असं जर कोणाचं नाव घ्यावंसं वाटलं तर ते नाव अमृत महाराजांचं घ्यावं वाटतं. त्याचं कारण पहिल्यांदा असं आहे, कर्म अतिशय साधं. मी थोडी विस्तृत स्वरूपाची थोडी माझी हे आहे, कारण त्यांच्याबद्दल असलेला जो इतिहास माझ्याकडचा आहे. एकनाथ महाराज संस्थान नाथ महाराजांच्या संप्रदायातला अतिशय जवळीक असलेला जो भाग आहे तो मी त्या निमित्ताने मला बोलताय. मला हे कळत नाही की प्रथमतः मी आधी सगळ्यांचं हे करण्यापेक्षा मला आधी हे बोलावं वाटलं की हा आयोजनाचा कार्यक्रम महाराजांनी मोहन महाराजांनी अमृत म्हणजे प्रसाद महाराजांच्या मठात पैठण क्षेत्री अमृताचा योग हा त्रिवेणी संगम कसा करायचा हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण वेळ. आता महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कर्म उपासनेमध्ये महाराजांचं बोलत होतो, पण पूर्वी आपण व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला. ती आमची कर्म उपासना ज्ञानाचे ज्ञानपती आणि त्यांच्या आता सुरुवात बोलायची म्हणजे मी बोलत होतो की त्यांची जी सुरुवातीची जी संकल्पना होती मला सांगू का, अतिशय कीर्तन आयोजन करण्यानंतर पहिले नाही म्हणायचं. कोणी जरी म्हणलं महाराज आज आपली आमच्या तारखेला जमत, परंतु ज्या दिवशी नाथ महाराजांचा अमृत महाराजांना आशीर्वाद संपादन झाला त्या दिवशी परत बसून परत अमृत महाराजांनी मला असं वाटतं एक विडा उचलला की कोणालाही परमार्थाच्या दृष्टीने नाही म्हणायचं. बरोबर आहे. आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्या गावाला जाऊन 2-2 कीर्तन करायचे आणि काय करायचं हे जर सांगितलं तर सगळ्यांना आश्चर्य वाटत. शेंगादाणे फुटाणे आणि ते मिळालं असत तर ते दूध किंवा एखादं फळ हे भक्षण
एकदा अधिक महिन्यात ते आले आणि मला असं वाटतं त्यांनी काय केलं होतं काही मला कळालं नाही. गोदावरीचं स्नान घेऊन खोलीत आले समाधी मंदिरात आणि तिथे त्यांच्या अंगातून घाम निघत होता आणि ती परिस्थिती मी पाहिल्यानंतर महाराजांना म्हणलं महाराज एवढे परिश्रम घेऊ नका कारण आणखी महान कार्य तुमच्याकडून व्हायचंय. महाराज म्हणले महाराज नाथनाथाचा आशीर्वाद आहे मला काही होणार नाही. सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक एक दिवशी अशी बातमी आहे की महाराजांना सांगितलं मी म्हणजे घेऊ नका आम्हाला पुढे ज्ञान मिळणार नाही. लोकांना ज्ञानाचा जो हा तुमच्या जवळचा असलेला हा सागर आहे हा सागरापासून तुम्ही श्रोत्याला वंचित करता. परंतु त्यांनी सांगितलं नाही महाराज मी असं काहीही करणार नाही. मी कीर्तन सेवा कधीही बंद करणार नाही आणि ती आजपर्यंत अव्याहतपणे अतिशय सुंदर पहिलं नाव मी म्हणतो या वारकरी संप्रदायामध्ये निघालं पाहिजे की तर प्रत्यक्ष असलेली त्यांच्या वाणीतली अमृतमय अमृत असं निवडतो. आजच्या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा आज सर्वांच्या समक्ष हा पुरस्कार महाराजांना मिळतोय. आणखी एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की महाराजांना सांगितलं महाराज आमका ठिकाणी जायचंय त्यांनी नाही कधी म्हणलं नाही. महाराजांचा तर प्रश्नच नाही. आम्ही एका नाण्याची आम्ही दोन अंग आहोत प्रसाद महाराज आणि मी. मोहन महाराजांचा तर काही प्रश्नच नाही. आधी सुरुवातीला महाराजांनी खूप म्हणजे अट्टा धरून ज्या वेळेस मला असं वाटतं फोन नव्हते मोबाईल नव्हते गाड्या नव्हत्या एखादी बस असायची अशा वेळेस त्या जो हा नरेंद्रनाथ महाराज पुण्यतिथी आणि शिवलिंगनाथ पुण्यतिथीचा कार्यक्रम असायचा त्यावेळेची जी काय महाराज ती जी संकल्पना आणि त्यावेळेसचा जो काळ होता नरेंद्रनाथ मठामध्ये बसायला जागा नाही बाहेरच्या प्रांगणात गप्प अशा प्रकारचे लोक असायचे अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम असायचा. असे आमचे महाराज फक्त मार्गदर्शन मला त्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन विचारलं त्यांनी ते यथार्थ घेऊन पुढचं कार्य केलं. आज उद्भव काय सुंदर प्रगती केली की सगळ्यांना आपल्याला विदित आहे. श्रोत्यांना सांगण्यासारखं आहे की असं धर्म कर्म आणि त्याची उपासना ही जो करतो त्याला नाथ महाराजांच्या चरणी उदंड आयुष्य आणि त्याच्या कर्माला वृत्ती मिळवतो. त्याचबरोबर आजच्या या सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये धर्मगुरू हाही सन्मानमय ठरला. माणसांनी सांगितलं महाराजांचे सगळे कार्यक्रम मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये हरवून जाणार त्याच्यात ठेवायच नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी इतकी आपुलकी आहे की त्या आपुलकीला पारावार नाही आणि अशा कार्यक्रमांना महाराजांची प्रत्येक ठिकाणची उपस्थिती ही अतिशय सुंदर आहे. चिंतने चिंतनी तत्वता या न्यायाप्रमाणे महाराजांना उदंड आयुष्य लाभो आणि हो त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या त्या ग्रंथाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आमचे दंडवती स्वामी यांची खरं म्हणजे पैठण नगरीतलं असणारं वास्तव्य हे अतिशय गाणेश्वराच्या तिथे दंडवती स्वामीची समाधी आहे आणि त्यांच्या घराण्यातच दंडवती स्वामीच्या घराण्यातच यांचा म्हणजे यांच्याशी संबंधित आणि यांचा त्याच्याशी सहभाग आहे. त्याच घराण्यात हे आहे असं आजच्या निमित्ताने तर असं म्हणजे सांगतो की अशा जिथे विनम्रता आहे अशा सत्पुरुषाच्या घराण्यामध्ये त्याचा जन्म आहे आणि त्यांनी आज त्या पुस्तकाचं जे प्रकाशन केलंय मला असं वाटतं त्याची चर्चा किती तास झाली सांगायच पाहिजे लोकांना. तासन तास महाराजांनी चर्चा करून हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाचं प्रकाशन झालं याचं जाहीर करतो. त्याचप्रमाणे या पुरस्काराचं स्वरूप आणि हा पुरस्कार मिळण्यासाठी लागणारी शक्ती मिळण्यासाठी लागणारी शक्ती ती त्यांच्यामध्ये आहे. असे अनेक पुरस्कार महाराजांना मिळो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी नाथ्याने प्रार्थना करून
परंपरेचे उत्तराधिकारी आणि आपल्या सगळ्यांना षष्टीच्या उत्सवामध्ये त्यातल्या त्यात प्रतिष्ठान नगरीमध्ये अशा सगळ्या पूज्य विभूतींचं दर्शन घडवणारे उद्भव महाराज आभार व्यक्त करतील. महाराजांना विनंती. तत्पूर्वी आपले 2 सत्कार राहिले होते. आदरणीय हरिभक्तपरायण जयदेव महाराज पितळे यांनी आपला सन्मान पूज्य श्री बाबांच्या हातून स्वीकारावा. प्रसाद महाराज देव यांनी सुद्धा आपला सन्मान बाबांच्या हातून स्वीकारावा. आणि माझे सन्मित्र ज्यांनी मला सांगितलंय की माझा सत्कार या कार्यक्रमात केला नाही पाहिजे, तरी सुद्धा तो करणं माझं कर्मप्राप्त आहे. हरिभक्तपरायण आदरणीय पुष्कर महाराज यांनी सुद्धा आपला सन्मान पूज्य श्री बाबांच्या हातून आशीर्वाद रूपी सन्मान स्वीकारावा. आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात. प्रत्येक आदरणीय देवकर महाराज, आदरणीय भास्कर महाराज, आदरणीय प्रमोद महाराज, आदरणीय राठे महाराज, आदरणीय जळगावकर महाराज, आदरणीय राम महाराज, आदरणीय सर्व संत मंडळी आणि ज्यांच्या असा पुरस्कार करायचा आहे महाराजांनी मठात पुरस्कार करा असे पितृतुल्य आदरणीय महाराज आहेत आमचे सगळेच पाहुणे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं या कार्यक्रमाला जी शोभा आली हे स्टेज बॅलन्स करणारे आपण सगळे भाविक श्रोतृ आपल्या सगळ्यांच्या आपल्या आभार व्यक्त करतो. सगळ्यांच्या चरणी दंडवत करतो. सामूहिक पसायदान होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचं समापन होईल. आता विश्वात वर्षक सकाळ मंडळी ईश्वर निष्ठांची मंडळी तू मंडळी भेट तू श्री विश्वेश्वराओ महाराज जगद्गुरु श्री महाराज, श्री संत नरहरिनाथ महाराज, श्री संत सखाराम महाराज की सब संतन की जय.